नाही, माझंच चुकलं. मी तुम्हाला बोलायला दिलं ना. अहो नाही, उलट तुमचे खूप उपकार झालेत माझ्यावर. तुम्ही मला बोलू दिलं. माझ्याकडे जर पैसे असते ना तर मी एका फोन कॉलचे तुम्हाला 10,000 रुपये दिले असते. तुम्हाला अचानक हा आदर कसा काय? तुम्ही एवढं माझं आदरातिथ्य करताय, एवढी काळजी घेताय, सगळं खायला प्यायला घालताय, गौरीशी बोलू दिलं मला तुम्ही. आय एम रिअली थँकफुल टू यू. थँक्यू. हो, धन्यवाद. त्याबद्दल मंडळ तुमचं आभारी आहे. आता स्पष्टपणे बोलाल का? आपल्याला नेमकं काय हवंय? अजून एक फोन कॉल करू द्या. कोणाला? आणखी दुसरी कुठली गर्लफ्रेंड आहे का? माझी आजी. ऐकलत ना तुम्ही आत्ता, ती माझी केवढी काळजी करत असेल. काय राव, तुम्हाला बोट पकडायला दिलं तर तुम्ही हातच पकडताय? नाही हो, अशातलं काही नाहीये. सॉरी, मला तुम्हाला फक्त एकच फोन लावून देण्याची परवानगी आहे. तिला खरंच माझी खूप काळजी वाटत असणार. आणि मी तिकडनं निघाल्यापासून ना तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाहीये. मी फक्त तिने निरोप पाठवतोय की मी बरा आहे, मी बिझी आहे, पण बोलणं काहीच झालेलं नाही हो. मी फार काही नाही बोलणार. मी फक्त तिला एवढंच सांगेन की मी खूप कामात बिझी आहे, मी बरा आहे, इतकंच सांगेन. करू एक फोन? प्लीज मला एक फोन कॉल करू द्या. अजून एकदा प्लीज बोला ना. प्लीज प्लीज प्लीज, फॉर गॉड सेक मला एक फोन कॉल करू द्या. अजून एकदा प्लीज, मला लावू दे ना फोन. मला लय भारी वाटतंय प्लीज ऐकायला तुमच्या तोंडात. चलो आप भी क्या याद करोगे? घ्या घ्या. हॅलो आजी, कपिल, कशी आहेस तू? आहे धडधाकट. आत्ता आठवण आली काय रे तुला माझी? आणि अरे आहेस कुठे तू? केव्हाचा फोन लावतेय मी आपला, तुझा फोन स्विच ऑफ कसा रे कायमचा? अगं माझा फोन बिघडला अगं. अरे मग लँडलाईन काय सोनसरीच्या समुद्रात बुडवलीयस का? अगं नाही, इथे एवढी कामं वाढली आहेत ना, आता त्यात लँडलाईन वरून कुठून फोन करणार मी तुला? अरे असा काय येतोय तुझा आवाज? लांबून बोलल्यासारखं का वाटतंय? नाही नाही, काही नाही. अगं म्हटलं ना, खूप कामं वाढली आहेत इथे. आणि आता बरं का, आपल्या रामाश्रयला खूप कस्टमर्स यायला लागलेत. आणि आणखीन कस्टमर्स वाढावेत म्हणून मी आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा मार्केटिंग करत फिरतोय हल्ली. अरे वा, छान छान, खूप बरं वाटलं ऐकून. मी आत येऊ का? आपण मी हिरेन, कपिलचा मित्र, मुंबईवरून आलो. अरे हां हां, अरे या ना, या या या, बसा बसा बसा, या बसा. थँक्यू. तुमच्याबद्दल ऐकलं होतं, पण आपण कधी भेटलो नव्हतो ना, म्हणून ओळखलं नाही. आणि आत्ताही म्हणजे तुम्ही आलात हे मला माहिती होतं, पण तुम्ही इथे याल मला भेटायला याची कल्पनाच नव्हती. नो प्रॉब्लेम सर. हा, सर नाही, सर नाही, कपिल मला काका म्हणतो, सो तुम्ही सुद्धा काकाच म्हणा. शुअर काका, पण तुम्ही पण मला आहो करू नका ना. ए हिरेन असंच म्हणा. बर. मला सांग, काय कपिलचा फोन वगैरे आला होता का रे तुला? हो, मी इथे आलो आणि माझं त्याच्याशी बोलणं झालं. बरं झालं. मग तो काय म्हणाला? तो कधी येणार आहे, कुठे आहे, काही समजलं का? ॲम्स्टरडॅमला गेलाय म्हणे, बाकी काहीच समजलं नाही. मलाही याचं काही नीट कळत नाहीये रे. म्हणजे काय झालंय नेमकं की हा नीट फोन करत नाहीये, नीट बोलत नाहीये, काय? तेच ना. आणि आजीला संशय यायला लागलाय. काय? हो ना, त्या स्वतः इथे यायला निघाल्या होत्या. मी कसं बसं त्यांना अडवलं. मी म्हटलं आधी मी तिथे जातो, कपिलचा नेमका काय प्रॉब्लेम झाला हे बघतो, तसं तुम्हाला फोन करतो. हे छान केलंस तू, बरं केलं. तुम्हाला काय वाटतं? काय? आजींना हे सगळं सांगावं का? म्हणजे कपिल गायब झालाय किंवा असं काही? ठीक आहे. अरे काहीतरी काय म्हणजे वय काय त्यांचं, आणि तब्येत पण बरी नसते ना हल्ली. त्यांना काही नको सांगायला, नको.
पण काका, आपल्याला आजींना कधी ना कधीतरी सांगावं लागेलच ना. त्यापेक्षा आत्ताच सांगूया ना. कधी ना कधी म्हणजे तुला असं म्हणायचंय का की कपिल परत येणारच नाही कधी? नाही नाही, मला असं म्हणायचंच नाहीये. माझी पूर्णपणे खात्री आहे की तो येईल. पण तो आत्ता कुठे आहे, कधी येईल, कसा येईल, काहीच माहित नाहीये. त्यापेक्षा आपण आजींना सांगून टाकूया ना. ही अशी लपवाछपवी नको. नाही ग, म्हणजे त्यांची तब्येत पण मग त्यांना आपण सांगायचंच नाहीये का? नाही नाही, सांगू ना, सांगू त्यांना, पण थांबू ना थोडे दिवस. नाही काका, मला ना ही रिस्क घेणं योग्य वाटत नाहीये. आजींना हे नाही आवडणार. हवं तर आपण कपिलच्या काही मित्रांना तिकडे जायला सांगूयात आणि मग सांगूया आजींना. मी पाटणकरला फोन लावतो. हा प्लीज. काय? रिंग वाजते. उचलत नाहीये. राहू दे राहू दे, आपण सांगूया, नंतर सांगूया त्यांना. नाही नको, आपण त्यांना आत्ताच सांगूया. काका, आजी मनाने खूप स्ट्रॉंग आहेत. एक वेळ ना कपिल गायब झालाय हा धक्का त्या पचवू शकतील. पण आपण त्यांना कळवलं नाही हे त्यांना नाही आवडणार. हिरेन, तूच फोन कर ना आजींना. म्हणजे तू ना त्यांना नीट सांगू शकशील इमोशनल न होता. मी गौरी, नक्की? हो काका. हिरेन, खरं तर मी तुला हेच सांगायला आले होते. तू आजींना फोन कर आता. गौरीला पत्र मिळालं का नाही? ते पत्र पण माझ्या पासपोर्ट सारखं गायब झालं की तिकडे पोहोचलंच नाही? की गौरीच्या हातात पत्र पडण्याआधीच रामाश्रयावरच्या कोणतरी वाचलं? जर असं असेल तर मग हा माणूस हे सगळं स्वतः करतोय किंवा डॅनी सारखंच डॅनीच्या बॉससाठी करतोय. इथून पत्र आधी डॅनीच्या बॉसकडे गेलं असणार आणि मग त्या माणसाकडे गेलं असणार. तिकडूनच डॅनीला समजलं असणार की पत्रात नेमकं काय लिहिलंय. कारण ह्यानं तर पत्र माझ्या समोर वाचलं होतं, तेव्हा त्याला समजलं नव्हतं. हा डॅनी कोणासाठी काम करतोय शोधलं पाहिजे. ती व्यक्ती अशी कोणतरी आहे जिला कोड्यात लिहिलेलं पत्र समजू शकतं. हा बोल हिरेन, पोचलास का? हो आजी. काय चालत बिलत गेलास का? हो. आ हो काय हो? अरे किती वेळ हा फोन करायला? मला काय म्हणाला होतास? पोचल्या पोचल्या फोन करतो. सॉरी आजी, म्हणजे केव्हाच पोचलो, पण काय ना थोडा थकलो होतो ना, म्हणून उशिरा फोन केला. तर फोन करायला पण थकायला व्हायला लागलं तुला? बरं, कपिलला दे फोन. आजी तो आत्ता इथे नाहीये. म्हणजे आत्ता कुठे गेलाय हा न सांगता? नाही नाही, सांगूनच गेलाय, पण आत्ता इथे नाहीये. कुठे गेलाय? बघ, मी तुला सांगत होते तो तिथे नाहीये. नाही नाही, तो इथेच आहे. तो इथेच गावात गेलाय, गावात. तिथे नेटवर्क नाहीये. हो का? हा. आत्ता फोन येऊन गेला मला त्याचा, पण बोलता बोलताच कट झाला. हा तेच ना, तिथे नेटवर्क नाहीये. गावात कुठे गेलाय तो? ते माहित नाही. म्हणजे माहिती आहे, त्याचं काहीतरी काम होतं, तिथे गेलाय तो. खरं सांगतोयस की खोटं? अर्थात खरं. हिरेन, तो नक्की आहे ना तिथे तुमच्या बरोबर? हे बघा, काय असेल ते मला स्पष्ट सांगा. नाही आजी, खरं सांगतोय, तो इथेच आहे. आजी तू काळजी नको करूस. काय ना, तो आला ना की मी तुला फोन करायला सांगतो. चालेल? ठेव फोन. ओके, बाय बाय. दगडू काशाबा परबसाडे काम करतोस तू? कसं काय ओळखतोस त्याला? मी कुठे ओळखतो त्याला? माझं ऑनलाईन काम असतो. एकदा पैसे मिळाले की काम सुरू. आणि मग तो पैसे देणारा माणूस गोरा आहे की काळा आहे हे सुद्धा मला माहित नसतं.
म्हणजे तू त्याला भेटला सुद्धा नाहीयेस. भेटायची काय गरज आहे हो? एकदा पैसे बँकेत पडले की झालं. हा नंबर डॅनी डिसूजा नावाने रजिस्टर्ड आहे मला वाटलं हा नंबर कपिलचा आहे. आणि मला असं वाटतंय का हा नंबर भारतातलाच आहे, भारताबाहेरचा नाही आहे. आणि मग तो कुठे आहे? ते शोधून काढेन मी लवकरच.